नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आरोपीच्या घरात सापडले नोटांचे बंडल. राम मंदिर चोरीतील 200 कोटी कर्नाटकात. अयोध्या श्रीराम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील तिन्ही आरोपींच्या घराच्या झडती दरम्यान पोलिसांना नोटांचे बंडल आणि सोन्याचे दागिने, कानातील बाळ्या, लॉकेट सापडले आहेत. एक कारही जप्त करण्यात आली आहे. मात्र कोणत्या आरोपीच्या घरातून किती रोकड आणि सामान जप्त करण्यात आले याचा खुलासा पोलिसांनी अद्याप केलेला नाही. आरोपी अनुकल्प मिश्रा याच्या घरी पोलिसांनी झडती घेतली. त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आली. अनुकल्पने चौकशी दरम्यान सांगितले की मी आणि अविनाश शुक्ला चोरीचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवायचो. तसेच लोकांना ते पैसे व्याजाने द्यायचो. आम्ही ते पैसे आधी आमच्या जवळच्या लोकांना आणि नातेवाईकांना द्यायचो आणि नंतर त्यांच्याकडून आमच्या खात्यात ट्रान्सफर करून घ्यायचो. राम मंदिरातील देणगी चोरीतील 200 कोटी रुपये कर्नाटकात आले असल्याचा खळबळजनक आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद यांनी केला असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी दुसरा बॉम्ब टाकला आहे. 1991 साली कर्नाटकातून राम मंदिरासाठी जमवलेली देणगी राम मंदिर ट्रस्टकडे पोहोचवलीच नाही, असे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी म्हटलं आहे. आम्ही खबरदारी म्हणून धर्मादाय खात्याच्या अखत्यारीतील सगळ्याच मंदिरांमध्ये CCTV सक्ती केली आहे, असंही ते म्हणाले.